नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणारे कॅपिलरी ॲक्शन महत्त्वाचं पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कारण की बोर्ड एक्झामला ह्याच्यावर क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द फॉल अँड राईज इन कॅपिलरी ट्यूब. किंवा तुम्हाला एक डेरिव्हेशन विचारतात, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर राईज इन कॅपिलरी ट्यूब. काय प्रश्न येतो? डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर राईज इन कॅपिलरी ट्यूब. असे दोन प्रश्न विचारले जातात. त्यामुळे बोर्ड एक्झामसाठी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बघा, आता आपण पहिलं कन्सेप्ट बघूया, फॉल इन कॅपिलरी ट्यूब. तर पहिलं कॅपिलरी. ओके, तर कॅपिलरीचा मिनिंग समजून घ्या. कॅपिला, इथे मी हा शब्दाखाली अंडरलाईन करतो, कॅपिला. तर कॅपिलाचा अर्थ असा असतो, कॅपिला म्हणजे हेअर. हेअर म्हणजे आपल्या डोक्याचा केस. मग आपल्या हेअरचा जो डायमीटर असतो, डायमीटर ऑफ हेअर, तेवढ्या डायमीटरची जर कॅपिलरी ट्यूब, म्हणजे तेवढ्या डायमीटरचा जर कॅपिलरी ट्यूब असेल, म्हणजे एखादी ग्लास ट्यूब असेल, तर त्याला कॅपिलरी ट्यूब म्हणतात. काय म्हणतात त्याला? कॅपिलरी ट्यूब. लक्षात येतंय? जर आपल्या हेअरच्या डायमीटर एवढी जर ट्यूब असेल, किंवा एखादा बोर असेल, बोर म्हणजे होल जर असेल, तर त्याला काय म्हणायचं? कॅपिलरी ट्यूब. काय म्हणायचं? कॅपिलरी ट्यूब. मग आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्व करत असतो. फॉर एक्झाम्पल, कधी कधी आपण जो बॉल पेन यूज करतो, तर बॉल पेनचा जो रिफिल असते, त्या रिफिलमध्ये तुमची इंक जी असते ती उलट्या बाजूला राईज झालेली दिसते तुम्हाला, बरोबर आहे ना? कधी कधी तुम्हाला असं दिसतं की भिंतीमध्ये पाणी पाझरलेलं दिसतं, दगडामध्ये पाणी पाझरलेलं दिसतं. कधी कधी तुम्हाला असं सुद्धा दिसतं की आपण जर ब्लॅकबोर्डवर लिहिणारा जो चॉक आहे, तो जर आपण वॉटरमध्ये डीप केला तर एअर बबल्स निघताना दिसतात आपल्याला. किंवा काय म्हणूया आपण, कपड्यावर जर पाणी सांडलं तर ते असं पसरतं, सगळीकडे पसरल्यासारखं दिसतं आपल्याला. ते खूप जास्त जागे स्प्रेड झालेलं दिसतं. अशा बरेचसे एक्झाम्पल आहेत. इंक, जर टिश्यू पेपरवर जर आपण इंक पेन जो असतो त्याचा जर निप जर पकडला, तर तो जो टिश्यू पेपर आहे ते इंक सोक करून घेतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डेली लाईफमध्ये ऑब्झर्व करत असतो. आणि हे कशामुळे होतं? तर हे होतं कॅपिलरी ॲक्शनमुळे. कशामुळे घडत असतं हे? कॅपिलरी ॲक्शन. मग बघा, मी काय सांगतोय, कॅपिला म्हणजे काय? तर हेअरच्या डायमीटर एवढा, त्याला काय म्हणायचं? कॅपिला. ओके. मग ह्या कॅपिलरी ट्यूबमध्ये जर लिक्विड राईज होत असेल किंवा लिक्विड फॉल होत असेल, लिक्विडची लेवल राईज होत असेल किंवा लिक्विडची लेवल फॉल होत असेल, तर त्याला काय म्हणायचं? कॅपिलरी ॲक्शन. म्हणजे द फॉल ऑर राईज ऑफ लिक्विड लेवल इनसाइड ऑफ द कॅपिलरी ट्यूब when the capillary tube deep inside of the liquid is called as a capillary action. जर कॅपिलरी ट्यूब जर तुम्ही डीप केली असेल लिक्विडमध्ये, तर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विड लेवल राईज होत असेल किंवा फॉल होत असेल, तर त्या ॲक्शनला तुम्ही काय म्हणणार आहे? कॅपिलरी ॲक्शन. तर ते आता आपण बघूया. मग दोन प्रकारचे दोन प्रकार घडू शकतात. एकतर लिक्विड लेवल कॅपिलरी ट्यूबमध्ये फॉल होऊ शकते किंवा लिक्विड लेवल राईज होऊ शकते. तर आपण कॅपिलरी फॉल पहिलं आपण बघूया. कॅपिलरी फॉल म्हणजे लिक्विड लेवल फॉल होताना आपण बघूया. मग आता काय घेतलंय आपण? बीकर घेतलाय. हा बीकरमध्ये लिक्विड आहे आणि ह्या लिक्विडमध्ये आपण कॅपिलरी ट्यूब डीप केली. कॅपिलरी ट्यूब, ही जी ट्यूब आहे, हिचा जो डायमीटर असेल, तो डायमीटर किती असला पाहिजे? आपल्या हेअरच्या डायमीटर एवढा असला पाहिजे. कळतंय? म्हणजे एवढी स्मॉल रेडियस असला पाहिजे. ह्याचं तुम्ही एक्सपेरिमेंट सुद्धा करणार आहे प्रॅक्टिकलच्या वेळी, तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. तर ही कॅपिलरी ट्यूब इथे लिक्विड आहे, त्या लिक्विडमध्ये डीप केलंय. तर आता लक्षात घ्या, इथे आपण घेतलंय मर्क्युरी. काय घेतलंय आपण? मर्क्युरी. आणि ही त्याची लिक्विड इथे इथपर्यंत त्याची लिक्विड लेवल आहे इनिशियल कंडिशनला, असं आपण समजूया. इनिशियली त्याची लेवल इथपर्यंत आहे. आता इथे आपण काय घेतलंय? मर्क्युरी. तर मर्क्युरी जर असेल ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये, ही जी कॅपिलरी ट्यूब आहे ही ग्लासचीच आहे ना, ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, तर इथे जो मिनिस्कस मिळतो त्याचा शेप कुठला मिळतो? कॉन्व्हेक्स शेप मिळतो. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं? कॉन्व्हेक्स शेप. लक्षात आलंय? मग ह्या कॉन्व्हेक्स साईडच्या इथे मी ए पॉईंट घेतला.
इथे कॉन्केव्ह साईडच्या तिथे मी काय घेतो, इथे मी बी पॉईंट घेतला, लक्षात येते. इथे पॉईंट घेतला मी सी पॉईंट. ए आणि सी ची हाईट सेम आहे आणि इथे जो स्ट्रेट सरफेस आहे बाहेरचा, इथे एक पॉईंट घेतला डी, लक्षात येते. मग आता ह्या पॉईंटवरून आपण एक्सप्लेन करूया. बघा, पॉईंट सी अँड पॉईंट ए both are at same height and they are open to the atmosphere. म्हणजेच सी पॉईंटच्या तिथला आणि ए पॉईंटच्या तिथला प्रेशर हा काय असेल, सेम असेल. प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी. ओके. आता इथे कुठला सरफेस आहे, जरी स्ट्रेट असला तरी थोडासा इथे बाउंड्रीला कॉन्व्हेक्सच असतो, पण इथे स्ट्रेट आहे, लक्षात येत आहे. ओके, तर हा स्ट्रेट सरफेस आहे. मग स्ट्रेट सरफेस असेल तर आउटसाइड प्रेशर आणि इनसाइड प्रेशर हा काय असतो, इक्वल. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. हे लक्षात आलंय. ए आणि सी चा प्रेशर काय इक्वल आहे, बोथ आर ओपन टू द ॲटमॉस्फिअर, म्हणून त्या दोघांचा प्रेशर सेम आहे. आणि इथे स्ट्रेट सरफेस आहे. मग स्ट्रेट सरफेस कधी मिळतो, हे आपण लास्ट व्हिडिओमध्येच बघितलेलं आहे. जर इनसाइड आउटसाइड प्रेशर आणि इनसाइड प्रेशर सेम असेल तर, म्हणजे पी सी इज इक्वल टू पी डी. आता इथे बघा, इथे आपल्याला माहिती आहे नेहमी ही कुठली साईड आहे, म्हणजे बी पॉईंटची साईड कुठली आहे, तर कॉन्केव्ह साईड आहे. आणि ए पॉईंटची साईड कुठली आहे, कॉन्व्हेक्स साईड आहे, लक्षात येते. मग कॉन्केव्ह साईडचा प्रेशर हा नेहमी जास्त असतो, कुणापेक्षा, कॉन्व्हेक्स साईडपेक्षा. बघा, ही जी कॉन्केव्ह साईडचा प्रेशर आहे हा नेहमी जास्त असतो, कुणापेक्षा, कॉन्व्हेक्स साईड प्रेशर. म्हणजे इथे काय असणार आहे, प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए. लक्षात आले. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो, तर प्रेशर म्हणजे ह्याच्यावरूनच लिहितो मी, प्रेशर ॲट पॉईंट बी पी ए इज इक्वल टू पी डी आहे ना, पी ए इज इक्वल टू पी डी आहे. म्हणजे ह्या दोघांचा प्रेशर सेम आहे ना. म्हणजेच जर पी बी ग्रेटर दॅन पी ए असेल तर मी असं लिहू शकतो, पी बी ग्रेटर दॅन पी डी. बघा, दोघं सुद्धा इनसाइड ऑफ द लिक्विडच आहे. बी पॉईंट सुद्धा इनसाइड ऑफ लिक्विडच आहे, म्हणजे इनसाइड ऑफ मर्क्युरी, आणि डी पॉईंट पण कुठे आहे, इनसाइड ऑफ द मर्क्युरी. दोघं पण आतमध्ये आहेत, पण दोघांमध्ये प्रेशर डिफरन्स आहे. कुठला प्रेशर जास्त आहे, बी पॉईंटचा प्रेशर जास्त आहे आणि डी पॉईंटचा प्रेशर हा काय, कमी आहे, लक्षात येतं. मग प्रेशर इज ऑलवेज ट्राय टू फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. म्हणजे फ्लुइड फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. फ्लुइड हा नेहमी कुठून कुठे जात असतो, हाय प्रेशर कडून लो प्रेशर. मग हा हाय प्रेशर कडून कुठे जाईल, लो प्रेशरकडे जाईल. कुठे जाईल, लो प्रेशरकडे. म्हणजेच नंतर आपल्याला काय मिळेल, आता मी थोडीशी बाकी डायग्राम काढतो. तर थोड्या वेळानंतर तुम्हाला हा ए पॉईंट इकडे मिळेल, बी पॉईंट इकडे मिळेल, इकडे मिळेल पॉईंट डी आणि इकडे मिळेल पॉईंट सी. म्हणजेच ही जी लिक्विड लेवल आहे ती काय गेली, खाली खाली गेली. आणि हा जो तुमचा बाहेरचा जो फ्री सरफेस आहे त्याच्या पण खाली गेली. म्हणजे लिक्विड लेवल तुमची काय झाली, फॉल झाली. कारण की बीच्या तिथला प्रेशर काय होता, जास्त होता, कोणापेक्षा, डी पेक्षा. आता ही लिक्विड लेवल किती फॉल होईल, ज्यावेळी एक कंडिशन अशी येईल की हा जो फ्री सरफेस आहे ज्याची लिक्विड लेवल फॉल होत चालली, थोड्या वेळानंतर ते थांबेल. पण ही लेवल इथे येऊन का थांबली, अशाच वेळी थांबेल ज्यावेळी प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. म्हणजे बीचा आणि डीचा प्रेशर ज्यावेळी सेम होईल त्यावेळी ही लिक्विड लेवल थांबेल. तर हे एक्सप्लेनेशन झालं कोणाचं, फॉल ऑफ लिक्विड लेवल इनसाइड ऑफ द कॅपिलरी ट्यूब. तर लक्षात आलंय कशामुळे, परत एकदा बघा. इथे मर्क्युरी घेतला, मर्क्युरी लिक्विड, त्याच्यामध्ये कॅपिलरी ट्यूब डीप केली. तर इनिशियल ही त्याची लिक्विड लेवल होती. मग इथे आपण 4 पॉईंट घेतलेत, ए इनसाइड ऑफ द कॅपिलरी ट्यूब बट आउटसाइड ऑफ द लिक्विड. इथे पॉईंट बी घेतलाय, इनसाइड ऑफ द कॅपिलरी ट्यूब अँड इनसाइड ऑफ द लिक्विड. इथे काय घेतलं, पॉईंट सी आउटसाइड ऑफ द कॅपिलरी ट्यूब अँड अबाव द फ्री सरफेस. आणि डी पॉईंट तिथे घेतला आउटसाइड ऑफ द कॅपिलरी ट्यूब बट जस्ट बिलो द फ्री सरफेस. मग ह्या प्रत्येकाचा प्रेशर आपण मेजर केला आणि तो कम्पेअर केला. मग ए आणि पॉईंट सी हे दोन्ही कसे आहेत, ओपन टू द ॲटमॉस्फिअर, म्हणून दोघांचा प्रेशर सेम. ओके. इथे जो फ्री सरफेस आहे, जो बीकर मधला मर्क्युरी आहे त्याचा फ्री सरफेस हा जो स्ट्रेट लाईन आहे, तर हा स्ट्रेट लाईन आहे. म्हणजेच काय, इनसाइड प्रेशर आणि आउटसाइड प्रेशर हा कसा आहे, सेम. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. ओके. आता ए पॉईंट कुठे,
इनसाइड ऑफ द कॅपिलरी ट्यूब, पण कुठे आहे ती? कॉन्व्हेक्स साईडला आहे. कुठल्या साईडला आहे? कॉन्व्हेक्स, म्हणजे त्याचा प्रेशर हा काय असणार आहे? कमी. आणि कॉन्केव्ह साईडचा प्रेशर हा जास्त असतो, म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट पी इज ग्रेटर. मग प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट ए, म्हणून मी काय म्हणू शकतो? पी ए इज इक्वल टू पी डी आहे ना, म्हणून मी काय लिहिलं? प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट डी. म्हणजे बीच्या तिथला प्रेशर डीच्या पेक्षा कसा आहे? जास्त आहे. मग फ्लुइड हा नेहमी कसा फ्लो होतो? तर हाय प्रेशर टू लो प्रेशर. लक्षात आलं? म्हणजे ही लिक्विड लेवल फॉल होत जाईल आणि थोड्या वेळानंतर थांबेल. कधी थांबेल? ज्यावेळी बी आणि डीचा प्रेशर काय होईल? सेम होईल. म्हणजेच ह्या केसमध्ये तुमचं लिक्विड लेवल काय झाली? फॉल झाली. आले लक्षात? ओके. तर आपण नेक्स्ट केस बघूया, राईज इन कॅपिलरी ट्यूब. त्यालाच आपण काय म्हणूया? कॅपिलरी राईज. सेम असंच एक्सप्लेनेशन आहे, कॅपिलरी राईज. आता हे एक्सप्लेन करूया. परत तेच आहे. जर समजा इथे आपण बीकर घेतलाय, बीकरमध्ये आपण घेतलंय वॉटर किंवा केरोसिन, काही घ्या, वॉटर घेतलंय समजा, आणि याच्यामध्ये आपण कॅपिलरी ट्यूब डीप केली. ओके. तर बघा, इथे आपण पॉईंट घेतला बी, इथे पॉईंट, इथे एक पॉईंट, इथे एक पॉईंट. हा पॉईंट ए, हा पॉईंट सी, आणि हा पॉईंट डी. मग असं सारखं पी ए अँड पी सी इक्वल असणार आहे, कारण की बोथ ओपन टू द ॲटमॉस्फिअर. पी सी आणि पी डी सेमच असणार आहे, कारण की स्ट्रेट सरफेस आहे. ओके, लक्षात आले? आता बघा, इथे महत्वाची गोष्ट आहे काय? तर बघा, कॉन्केव्ह साईडचा प्रेशर हा नेहमी जास्त असतो कुणापेक्षा? कॉन्व्हेक्स साईडपेक्षा. म्हणजेच काय असणार आहे? पी ए ग्रेटर दॅन पी बी. काय असणार आहे? पी ए ग्रेटर दॅन पी बी. पण आपण काय म्हणतोय? पी ए इज इक्वल टू पी सी आणि पी सी इज इक्वल टू पी डी. म्हणजेच ह्या दोघांवरून काय मिळतंय? पी ए इज इक्वल टू पी डी. मग पी ए ग्रेटर दॅन पी बी असेल तर आपण काय म्हणू शकतो? पी डी ग्रेटर दॅन पी बी. बघा, दोघं सुद्धा सेम हाईटलाच आहेत, इनसाइड ऑफ द लिक्विडच आहे, तरी सुद्धा ह्या दोघांमध्ये प्रेशर डिफरन्स आहे. डी चा प्रेशर बी पेक्षा कसा आहे? जास्त आहे. मग प्रेशर फ्लुइड कसा फ्लो होतो? हाय प्रेशर टू लो प्रेशर. कसा होतो? हाय प्रेशर टू लो प्रेशर. म्हणजे ही इथे जे लिक्विड आहे ते राईज व्हायला सुरुवात होईल आणि नंतर तुम्हाला कसं मिळेल? तर लिक्विड लेवल तुम्हाला राईज झालेली दिसेल. तर अशी राईज झालेली दिसेल एच एवढ्या हाईटने. किती हाईटने? एच एवढ्या हाईटने. आता हा मिनिस्कस इथे येऊन इक्विलिब्रियमला येईल. कधी येऊ शकतो? जर इथला पॉईंट आहे बी आणि इथला पॉईंट डी, ह्या दोघांचा प्रेशर काय असेल? प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट डी. असं ज्यावेळी होईल त्यावेळी काय होईल? इथे येऊन ते थांबेल. लक्षात आलं? ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, जर कॉन्व्हेक्स मिनिस्कस असेल, कॉन्व्हेक्स मिनिस्कस असला की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? ऑब्ट्यूस. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस असेल तर लिक्विड लेवल ही काय होते? फॉल होते. आणि जर तुमचा मिनिस्कस हा जर कॉन्केव्ह असेल, म्हणजेच तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्युट असेल, तर लिक्विड लेवल काय होते? राईज होते. आता ह्या लिक्विड लेवलमध्ये ही हाईट किती राईज होते, किती अमाऊंटने राईज होते, तर ते आपल्याला बघायचं, त्याचं डेरिव्हेशन, आणि तो इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्या व्हिडिओमधला. इथपर्यंत लक्षात आले तुमच्या? ओके. तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, राईज इन कॅपिलरी ट्यूब. काय बघूया आपण? राईज इन कॅपिलरी ट्यूब. ओके. तर आपल्याला बोर्ड एक्झामसाठी एक क्वेश्चन विचारतात, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर राईज इन कॅपिलरी ट्यूब. तर दोन मेथडने आपल्याला हे डेरिव्हेशन काढता येतं. तर त्यातली फर्स्ट मेथड आपण बघूया ही. आता बघा, वॉटर आहे, वॉटरमध्ये ही कॅपिलरी ट्यूब आपण डीप केलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालं? लिक्विड लेवल राईज झाली. मग लिक्विड लेवल कुठपर्यंत राईज झाली? तर इथून इथपर्यंतची जर हाईट आपण काउंट केली तर ती एच एवढी हाईट आहे, आणि हीच हाईट आपल्याला काय करायची? फाइंड आउट करायचं ह्या एक्सप्रेशनमध्ये. ह्यालाच म्हणायचं राईज इन कॅपिलरी ट्यूब. तर ही हाईट आपल्याला काय करायची? मेजर करायची, त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. मग आता बघा, वॉटर ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर कॉन्केव्ह मिनिस्कस मिळतो. मग हा जो कॉन्केव्ह सरफेस आहे हा मोठ्या स्पिअरचा एक स्मॉल पार्ट आहे ना, किंवा मोठ्या सर्कलचा एक स्मॉल पार्ट आहे, म्हणजे त्याचा सुद्धा एक रेडियस असेल ना.
मग हा रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दिस कॉन्केव्ह मिनिस्कस, त्याला आपण कॅपिटल आर म्हणूया. ओके. आता ही कॅपिलरी ट्यूब सुद्धा सिलेंड्रिकल आहे, म्हणजे त्याला सुद्धा रेडियस आहे. मग ह्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस किती आहे? स्मॉल आर आहे. किती रेडियस आहे? स्मॉल आर. लक्षात येते? आता हा कॉन्केव्ह मिनिस्कसला जर मी टँजेंट ड्रॉ केला तर त्यालाच आपण काय म्हणतो? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. काय म्हणतो त्याला आपण? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. आणि ह्या टँजेंटमध्ये आणि ह्या ग्लासमध्ये म्हणजे ह्या वॉलमध्ये जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात आलं? मग आता जर बघा, हा जर टँजेंट मी असा पुढे नेला तर ह्या टँजेंटमध्ये आपल्याला माहिती आहे ही 10वीची जॉमेट्री आहे. सर्कलला जो टँजेंट असतो आणि हा जो रेडियस असतो त्यांच्यामधला अँगल, टँजेंट आणि रेडियस मधला अँगल हा काय असतो? तर तो असतो 90 डिग्री. हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल किती झाला? थीटा. हा जर थीटा असेल तर इथल्या अँगलची व्हॅल्यू किती झाली? तर ह्या अँगलची व्हॅल्यू झाली 90 मायनस थीटा. ह्या अँगलची व्हॅल्यू किती झाली? 90 मायनस थीटा. बघा, ह्या अँगलची व्हॅल्यू झाली 90 मायनस थीटा. हा अँगल आहे 90 डिग्री, म्हणजे ह्या अँगलची व्हॅल्यू झाली थीटा. लक्षात आलं? जास्त कॉम्प्लिकेटेड नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा इथे अँगल किती आला? थीटा बाय जॉमेट्री. लक्षात येते? हे तुम्ही नंतर पॉज करून बघू शकता, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे जो अँगल तयार झालाय त्या अँगलची व्हॅल्यू किती आली? थीटा. ओके. मग आता बघा, मी जर इथे एखादा पॉइंट घेतला, ह्या पॉइंटला नाव देतो बी. इथे एखादा पॉइंट आहे, त्या पॉइंटला नाव देतो मी ए. तर ह्या ए आणि बी पॉइंटच्या मधला प्रेशर डिफरन्स, ओके, ज्याला आपण गेज प्रेशर म्हणतो, आणि ते आपण बघितलेलं आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ॲट पॉइंट बी किती? तर त्याची व्हॅल्यू येईल एच रो जी. म्हणजे ह्या दोघांच्या मधली हाईट. रो मीन्स डेन्सिटी ऑफ द लिक्विड आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण हा पी म्हणजे कोण आहे? ए आणि बी ह्या दोन पॉइंट मधला प्रेशर डिफरन्स आहे. कोण येतो? प्रेशर डिफरन्स. लक्षात आलंय? आता ह्या ए आणि बी पॉइंट मधला जो प्रेशर डिफरन्स आहे, तर प्रेशर डिफरन्सचा दुसरा एक फॉर्म्युला आहे ज्याला आपण एक्सेस प्रेशर म्हणतो. त्या एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंय. फॉर्मेशन ऑफ ड्रॉप. ड्रॉप कधी फॉर्म होतो, लिक्विड ड्रॉप कधी तयार होतो? ज्यावेळी एक्सेस प्रेशरची व्हॅल्यू किती असते? 2T अपॉन आर. किती असते? 2T अपॉन आर, त्या ड्रॉपचा रेडियस. आता इथे आपण हा जो कॉन्केव्ह मिनिस्कसचा हा कंप्लीट काढलाय त्यालाच आपण ड्रॉप कन्सिडर करूया. मग ह्या ड्रॉपचा रेडियस किती आहे? कॅपिटल आर. ओके. मग ह्या दोन्ही व्हॅल्यूला मी काय केलं? इक्वेट केलं, तर मला फॉर्म्युला काय मिळेल? एच रो जी इज इक्वल टू 2T अपॉन कॅपिटल आर. लक्षात आलं? पण बघा, इथे महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो आर असतो कॅपिटल आर, म्हणजे ह्या कॉन्केव्ह मिनिस्कसचा रेडियस ऑफ कर्वेचर, हा आपल्याला प्रॅक्टिकली मेजर करता येत नाही. मग त्याला आपल्याला काय करता आलं पाहिजे? त्याला घालवता आला पाहिजे. मग त्याला घालवण्यासाठी मी हा ट्रायंगल घेतला. लक्षात येतोय? ह्या ट्रायंगल मध्ये ही व्हॅल्यू किती आहे? थीटा आहे. मग थीटाच्या ऍडजसेंटला स्मॉल आर आहे आणि हायपोटेनियसला कॅपिटल आर आहे, म्हणजे मी कॉस थीटा घेतला. तर कॉस थीटा काय? ऍडजसेंट अपॉन हायपोटेनियस. देअरफॉर कॅपिटल आर ची व्हॅल्यू मला काय मिळेल? स्मॉल आर अपॉन कॉस थीटा. तर स्मॉल आर म्हणजे रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब, हे आपल्याला प्रॅक्टिकली मेजर करता येते बाय युझिंग ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप. ओके. म्हणजे ही व्हॅल्यू जर इथे पुट केली तर मला फॉर्म्युला काय मिळेल? एच रो जी इज इक्वल टू 2T अपॉन आर डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणजे हा कॉस थिटा वरती जाईल, म्हणजे 2T कॉस थिटा अपॉन आर. म्हणजेच आपल्याला हाईटचा फॉर्म्युला मिळाला एच इज इक्वल टू 2T कॉस थिटा अपॉन रो आर जी. दिस इज राइज इन कॅपिलरी ट्यूब. हे एक्सप्रेशन कसं आहे? दिस इज एक्सप्रेशन फॉर राइज इन कॅपिलरी ट्यूब. तर ही झाली एक मेथड ज्याच्यावरून आपण ही एच ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर हे तुम्हाला समजलं असेल, हे नोट डाऊन करून घ्या. मग आपण सेकंड मेथड बघूया. ओके. तर आता आपण राइज इन कॅपिलरी ट्यूबची सेकंड मेथड बघूया. तीच
तीच केस आहे, वॉटर आहे आणि वॉटरमध्ये कॅपिलरी ट्यूब डीप केली, त्याच्यामुळे वॉटर लेवल राईज झाली अप टू हाईट एच. आणि हे जे दिसतंय इथे तुम्हाला मिनिस्कस कुठल्या शेपचा मिळतोय, कॉन्केव्ह मिनिस्कसचा. पण थोडंसं जर 3 डायमेन्शनल काढलं तर ते तुम्हाला असं दिसेल. याच्या मागचं कारण काय ते मी तुम्हाला सांगेन. मग ह्याचा रेडियस किती आहे, म्हणजे हा काय झाला, ह्या बाउलचा रेडियस म्हणजेच कॅपिलरी ट्यूबचा रेडियस, तो किती आहे, स्मॉल आर. लक्षात आलं? ओके. मग आता बघा इथे आपण जर टँजेंट ड्रॉ केला तर तो टँजेंट म्हणजेच कोण आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. कोण आहे तो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. मग त्याला जर मी असाच पुढे नेला तरी अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन येईल. ओके. तर ही रिॲक्शन मी बाजूला काढली तर ह्याची व्हॅल्यू पण किती असेल, एफ टी. जर ह्या टँजेंटमध्ये आणि वॉलमध्ये जो अँगल असतो तो जर थिटा असेल, ज्याला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो, तर इथे व्हॅल्यू पण काय झाली, थिटा. मग हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनला जर 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह केला तर वर्टिकल कंपोनंट आपल्याला काय मिळेल, एफ टी कॉस थिटा. बघा थिटाच्या ॲडजेसेंटला नेहमी कॉस कंपोनंट असतो. ही शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवा. थिटाच्या ॲडजेसेंटला कॉस असतो म्हणजेच काय, एफ टी कॉस थिटा. आणि इथे आपल्याला काय मिळेल, एफ टी साइन थिटा. सिमिलर वे आपण इथे जर बघितलं तर इथे सुद्धा तेच होईल ना. इथे असेल एफ टी, कारण की इथून सुद्धा टँजेंट काढू शकतो ना. म्हणजे इथे काय मिळेल, इथे जर थिटा असेल तर इथे सुद्धा काय मिळेल, थिटा. मग इथे काय मिळेल, एफ टी कॉस थिटा. इथे काय मिळेल, एफ टी साइन थिटा. मग विचार करा, हे जे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, हे हॉरिझॉन्टल कंपोनंट इक्वल इन मॅग्निट्यूड आहेत. दोघांचा मॅग्निट्यूड तर सेमच असणार आहे, पण ते दोघं अपोजिट डायरेक्शनला आहेत. म्हणजे ते काय करणार आहेत, एकमेकांना बॅलन्स करतील आणि ते त्याचा इफेक्ट आपल्या ह्या केसमध्ये नसणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू, कॅन्सल केलं, त्यांनी एकमेकांना कॅन्सल केलं. हा वर्ड ऍक्च्युअल चुकीचा आहे. दे कॅन्सल्स इच अदर म्हणण्यापेक्षा दे बॅलन्सेस इच अदर. त्याच्यामुळे त्यांचा रिझल्टंट काय येतो, 0. लक्षात आलंय? ओके. मग आता राहिला कुठला, फक्त व्हर्टिकल कंपोनंट. बघा हा बाउल आहे, बाउल म्हणजे हा वरचा जो आहे तो सर्कलच आहे ना. वरून जर बघितला तर आपल्याला काय मिळणार आहे, सर्कल, ज्याचा रेडियस किती आहे, आर. म्हणजे हा सर्कलचा सर्कम्फरन्स किती असणार आहे, 2 पाय आर. ओके. आणि ही पूर्ण वॉलच आहे ना, पूर्ण वॉल आहे. बघा सिलेंड्रिकल आहे, ही पूर्ण वॉल आहे आणि हा त्याचा सर्कम्फरन्स आहे. मग इथे एफ टी कॉस थिटा, इथे एफ टी कॉस थिटा, एफ टी कॉस थिटा. म्हणजे हा जो व्हर्टिकल कंपोनंट असेल तो कुठे असेल, अलॉंग एव्हरी इलेमेंट ऑफ द लेंथ. हा जो 2 पाय आर जी लेंथ आहे त्याच्या सगळीकडे काय असणार आहे, एफ टी कॉस थिटा. मग त्या सगळ्यांची ऍडिशन केली तर व्हॅल्यू काय मिळेल, 2 पाय आर इंटू एफ टी कॉस थिटा. तर हा काय झाला, अपवर्ड फोर्स. काय झाला हा, अपवर्ड फोर्स, किंवा त्यालाच मी म्हणतो टोटल अपवर्ड फोर्स. लक्षात आले? त्याची व्हॅल्यू किती मिळाली, 2 पाय आर इंटू एफ टी कॉस थिटा. ह्या एफ टीलाच फक्त मी काय म्हणतो, कॅपिटल टी लिहितो. वर्ड काय यूज करतो, कॅपिटल टी. लक्षात आलं इथपर्यंत? ओके. मग बघा आता ही लिक्विड लेवल, हा जो मिनिस्कस आहे हा इथे स्टेबल आहे, इक्विलिब्रियमला आहे. मग इक्विलिब्रियमला कधी असतो आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला नेहमी एक्झाम्पल सांगतो की जर मला समजा एखाद्या मित्राने हिथून 5 न्यूटन एवढा फोर्स लावला आणि दुसऱ्या मित्राने हिथून 5 न्यूटन लावला, दोघांनी अपोजिट डायरेक्शनला, माझं डिस्प्लेसमेंट, माझी बॉडी इकडे तिकडे होणार आहे का, नाही. कारण की माझ्या बॉडीवरचा नेट रिझल्टंट फोर्स किती, 0. मग ह्यालाच काय म्हणतात, इक्विलिब्रियम. लक्षात येतंय? मग जेवढा अपवर्ड फोर्स आहे तेवढा जर डाऊनवर्ड फोर्स असेल तर हा मिनिस्कस हा स्टेबल राहील. जर दोघांपैकी एकाची व्हॅल्यू जर चेंज झाली तर ही लिक्विड लेवल वर किंवा खाली जाऊ शकते. लक्षात येते? मग आपल्याला आता कळालं की हा इक्विलिब्रियमला आहे, म्हणजे टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय आला पाहिजे, टोटल डाऊनवर्ड फोर्स. पण टोटल डाऊनवर्ड फोर्सची व्हॅल्यू, टोटल डाऊनवर्ड फोर्स, त्याची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळणार, तर टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजेच हे जे दिसतंय ह्या एच एवढ्या हाईटचं जे लिक्विड आहे इथपर्यंतचं, ह्याला म्हणायचं लिक्विड कॉलम. आणि ह्या लिक्विड कॉलमचा वेट, ज्याला आपण म्हणणार आहे एमजी. हा एमजी म्हणजेच कोण आहे, वेट ऑफ द लिक्विड कॉलम. तो म्हणजेच कोण आहे, वेट इज वन ऑफ द टाइप ऑफ फोर्स. म्हणजेच हा काय झाला, टोटल डाऊनवर्ड फोर्स. कोण झाला हा, टोटल डाऊनवर्ड फोर्स. पण बघा
आपल्याला इथे मास तर मेजर करता येणार नाही, इथे लिक्विड कॉलम मध्ये किती मासचा लिक्विड आहे हे मेजर करता येणार नाही. मग त्यासाठी मी काही कन्वर्जन करतो. बघा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजेच काय, तर मास इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग ही व्हॅल्यू मी इथे पुट केली तर टोटल डाऊनवर्ड फोर्सची व्हॅल्यू काय मिळेल, रो इंटू व्ही म्हणजे व्हॉल्यूमचा इंटू जी. लक्षात आलंय. मग आता बघा ह्या लिक्विड कॉलमलाच इकडे काढतो मी. ह्या लिक्विड कॉलमची हाईट किती आहे, h, त्याचा रेडियस किती आहे, r. म्हणजे हा सिलेंडर आहे ना. मग सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो, सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो, तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट ना, म्हणजे पाय आर स्क्वेअर इंटू एच. म्हणजे हा काय झाला, व्हॉल्यूम ऑफ दिस लिक्विड कॉलम, ह्या लिक्विड कॉलमचा व्हॉल्यूम झाला. मग ती व्हॅल्यू जर इथं पुट केली आणि म्हणजे व्हॅल्यू काय, रो इंटू पाय आर स्क्वेअर इंटू एच इंटू जी. तर ही व्हॅल्यू झाली टोटल डाऊनवर्ड फोर्स. लक्षात आले इथपर्यंत. ओके. मग आता ह्या दोन्ही व्हॅल्यू टोटल डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स ह्यांची व्हॅल्यू जर मी इक्वेट केली तर मला काय मिळेल, 2 पाय आर इंटू टी कॉस थिटा इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स किती मिळाली, रो पाय आर स्क्वेअर इंटू एच इंटू जी. म्हणजे हा काय झाला, हा झाला टोटल अपवर्ड फोर्स आणि हा काय झाला टोटल डाऊनवर्ड फोर्स. टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स असेल तर हा मिनिस्कस कसा असेल तुमचा, इक्विलिब्रियमला असेल, स्टेबल असेल. लक्षात आलं. ओके. मग ह्याच्यावरून आपल्याला एच चा फॉर्म्युला मिळेल. इथे काय होईल, पाय पाय गेट कॅन्सल. ओके. इथला एक आर इथल्या एक आरला कॅन्सल. बाकीचा आपण इक्वेट केलं तर आपल्याला काय मिळेल, 2t कॉस थिटा अपॉन रो आर जी. म्हणजे मगाशी जे एक्सप्रेशन मिळालेलं तेच एक्सप्रेशन मिळाले, पण आपण एक वेगळ्या मेथडने फाइंड आउट केले. कशावरून केले तर आपण फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनला 2 कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह केले आणि फक्त व्हर्टिकल कंपोनेंटच्या ऍडिशनमुळे आपल्याला टोटल अपवर्ड फोर्स मिळाला. आणि त्या टोटल अपवर्ड फोर्सला बॅलन्स कोण करतंय, टोटल डाऊनवर्ड फोर्स. कारण की हा मिनिस्कस कसा आहे, इक्विलिब्रियमला आहे. मग टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजेच कोण, वेट ऑफ द लिक्विड कॉलम mg. मग मास माहिती नसतो म्हणून त्याचं कन्वर्जन केलं डेन्सिटीच्या फॉर्म्युल्याने. मग मासची व्हॅल्यू काय आली, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम ह्या लिक्विड कॉलमचा आहे, लिक्विड कॉलमचा व्हॉल्यूम म्हणजेच हा सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या आणि आपण म्हटलं टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. ही कुठली कंडिशन झाली, इक्विलिब्रियमची कंडिशन. आणि त्याच्यावरून आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला हाईटचा फॉर्म्युला मिळाला, h इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन रो आर जी. तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिलरी ॲक्शनचा, कॅपिलरी राईज, कॅपिलरी फॉल आणि राईज इन कॅपिलरी ट्यूबचे डेरिवेशन, त्याचे 2 मेथड्स आपण बघितले. तर हे दोन्ही डेरिवेशन्स तुम्हाला समजले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि ह्या व्हिडिओमधल्या काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. थँक्यू.